असल्यासारखं वाटते. खोबरा वाटतं वरती. परत निघली नाही का? दोन दिवस झाले त्याला. करून घ्यायचा होता करून घ्यायचा होता 2 दिवस माल लावलेले आहे तिथं. नाही तिथंच त्याच्यावरती त्या फटीमध्ये त्या फटीमध्ये काहीतरी उभा राहिला. बारचा रुखाय रुखाय असणार आहे ती असली तर. रुखाय जर का रुखाय असली तर रुखाय बेलविषारी. आहे का काढायला? काय आहे का काढायला? बारा घ्यायची गरज नाही. वीट मोकळीच येते. अशा ठिकाणी साप तोच असतो, दुसरा नसतोच. म्हणून रुकाईच आहे. एक वीट निघाली तर ती भेटेल, पण ती वीट निघाल नाही. आतमध्ये बघा जा. पडणार आत होती ती मरण कशाला. ए माकडे सावू नको. साप ओळखायला लागले ना, साप ओळखायला लागले आणि थोडीशी माहिती घेतली ना तर आम्हाला फुकटच्या फेऱ्या मारायला लागणार नाही. हा साप पूर्णतः बिनविषारी रुखाई. ही चावल्यावर काय होत आहे? काय होत आहे? जोरात बोलायला लागतंय, जोरात बोलायला लागतंय. हा साप पूर्णतः बिनविषारी. चावला तरी काय होत नाही या सापामध्ये. म्हणजे चावला तरी काय होत नाही. तुमच्याबद्दल मान्यता आहे कानाला किंवा डोक्यालाच चावते. फक्त इकडे चावलं तर वीज चढत नाही. इथं किंवा इथं चावल्यावरती वीज चढत. ही माझ्या कानाच्या इथं घेतो, ही माझ्या डोक्याच्या इथं घेतली. काही नाही, आपण विनाकारण घालतो सापाला आणि भीतीमध्ये राहतो. हा साप पिसळला ना का हा मानेवरला निळा रंग बाहेर काढतो. आपण निळा बनवण्यासाठी. तुम्ही कधी हा रंग बघितला नसेल रुखाईचा. बघितला का निळा रंग? आपण माहिती थोडीशीच घेतली सापांची आणि घाबरतो. आणि आमचा प्रयत्न आहे का तुम्ही माहिती जास्त घ्या आणि भीती कमी घ्या. बाकी काय बिनविषारी साप आहे. तुम्हाला त्यांना पटणार नाही म्हणून मी जी पोरं शिकतात त्यांना सांगतो, कारण की शिकणाऱ्या पोरांना पटणार आहे. आणि जर का माझ्या बोलण्यामध्ये काहीतरी खोटं वाटतंय ना तर याचं नाव रुखाई तर तुम्हाला माहित आहे ना, माहित आहे ना. गुगलवरती सर्च करायनंतर रुखाई साप विषारी आहे का बिनविषारी बघा काय लिहून येतो ते. मी जर का चुकीचा बोला असेल, फोन जर का चुकीचा बोला असेल तर तुम्ही सर्च करायचं. नुसता बोलतोय म्हणून ऐकू नका, नाही तर उद्या सकाळी कोणतरी येईल ना तुम्हाला म्हणून नाक पण बिनविषारी मग चला नाक पकडायला बिनविषारी येतं असं ऐकू नका. आम्ही जे बोलतोय ना ते अभ्यास करून बोलतोय, फक्त माहिती करून घ्यायचे. माहिती नाही म्हणून आपण घाबरतो. या सापापासून काही धोका नाही आपल्याला. मी तुम्हाला खोटं वाटलं ना तर घरी गेल्यावरती यांना व्हिडिओ पाठवतो. आमच्या घरात पण सोडू लागत नाही, कारण की या सापापासून धोकाच नाही आहे. धोका नाही तर जास्त काही हरकत नाही. त्याचा धोका असलेला सापासून तर तो आम्ही लांब जंगलात सोडतो. त्याच्यापासून थोडीफार धोका त्याला लांब जंगलात सोडतो. मित्रांनो, आपण कोलंबी तो एवढ्यात हा साप पकडलेला आहे. त्यांच्या भिंतीमध्ये हा साप होता. तर या सापाचं नाव तुम्हाला माहिती असणार आहे, पण मी आमच्या मुलांना विचारतो काय नाव आहे सापाचं? रुखाई. रुखाई इंग्लिश विषारी आहे का? बिनविषारी. हा, तर हा साप पूर्णतः बिनविषारी आहे. आणि आपण पकडताना तिथं म्हणालो होतो की याला घरातनं लांब काढण्याची पण गरज नाहीये. तर आपण सध्या हा आपला घर आहे. 1, 2,
तिन्ही आमचीच घरं आहेत आणि आमची माणसं इथे बसलेली आहेत सगळे. आणि आता आपण तुमच्या समोर हा साप इथे सोडणार आहोत. तर आपण हा साप आता इथे सोडत आहोत. अरे ठांगीवर सोड ना. तिथं वरती. हा शाबाश. चुकून तोल जाऊन साप पडतो आणि मला लोक बोलतात का अंगावर उडी मारली. एखादी खाली हल्ली जाऊन तो साप पडतो. बरोबर. एखादी तुटली भेटली बघ. बॅलन्स बघ किती करतो झाडावरचा साप आहे ना. नाही येणार. मग नाही येणार. तिला माहिती आहे काय नाही येणार. गेला वरती. जाऊन झोपल. असं उलटे करून औषध टाकून मोकळे. पावडर टाकत नका जेव्हा साप भडकतात विनाकारण. त्याच्याने मरणार तर नाही. पावडर टाकले ना तुम्ही. आता साप मारायला पाहिजे होता ना. बघू मेलाय का नाही मेलाय. साप पावडर मध्ये मरत नाही. विनाकारांची चिडतात आणि मग तुम्हाला आणि आम्हाला त्रास. बुडालाय का कैसा लगा मेरा मजाक. पत्र्याची वाट लावली. काय तुम्ही ओळखा थोडं नाही आवडलं का मी ते हेच तुम्हाला सांगायचं आहे. आमचा उद्देश तुमचा उद्देश काय ते माहित नाही मला. आमचा उद्देश आहे निसर्गाला वाचवायचा. आता ह्या एकाला वाचवण्याच्या नादात तिथे कितीच मुंग्यांचे अंडे मेले ना किती नाही. हे वाचवणं काही कामाचं नाही. मग जर काही एकाला वाचवण्याच्या नादात एवढे गेले तर. म्हणून तुम्हाला सांगतो की ओळख करायला शिका. हा साप धामण आहे बिनविषारी. आणि मी तुम्हाला पकडायचा यायच्या आधीच बोललो होतो की धामणच असणार आहे. तुम्हाला ओळख करता येत नाही म्हणून हे सगळे काम करायला लागतात. हा साप जर का तुम्हाला ओळखायचा असेल ना साधी सोपी ओळख आहे. तोंडाखाली तुम्हाला पिवळ्या कलर काळ्या कलरच्या लाईन दिसतील बघा. दिसतात का तोंडाखाली लाईन. या लाईन जर का तुम्ही ओळखायला शिकले तर हा साप तुम्ही ओळखायला शिकाल. बिनविषारी साप आहे. काही धोका नाही याच्यावर. जरी चावला तरी काही धोका नाही. पकडायचे होते ना तेव्हा तर पकडायचे होते ना तुम्हाला. जोरात नको बघू. जोरात नको बघू. पुढे सोड जरा. हा सोड. चावला तरी काही प्रॉब्लेम नाहीये. बिनविषारी साप. आता हा पकडतो ना हा जरा टाईट पकडतो. त्याच्यामुळे साप घाबरतो. जर का तुम्ही ओळखायला शिकले ना साप पकडायची गरज नाही. आता तुमच्याच पोरांनी पकडला होता. म्हणजे आमच्याकडे जादू नाही औषध नाही. जर का त्यांनी पण पकडलेला म्हटल्यावर. आणि हा साप पकडायची गरज पण नाहीये. जर का तुम्ही ओळखायला शिकले तर. ओळखायला नाही शिकले तर मग काही काड्या करायची गरज नाहीये. नाहीतर मग अंगाशी. साप ओळखायला शिका. तुमची भीती कमी होईल. काहीतरी द्या बरणी वगैरे असेल तर. तुझा चावला का रे. काय नाही चावला इथे बघतोय काय नाही. हा तुझ्या चावला माझ्या चावत नाही. लोकांना असं वाटतं यांच्याकडे जादू आहे का काय. जादूचा भाग नाही. त्याने जरा मजबूत पकडून ठेवलेली. नंतर तुमची व्हिडिओ बघा. मी एकदम अलगद पकडलेली. पकडण्यावर ना सापाला भीती वाटते. जर का तुम्ही जोरात पकडला त्याला वाटते कोणतरी मारायला आलंय का. आता मी अलगद पकडलेला आहे त्याला माहिती त्रास नाही. हे पकडण्यामध्ये फरक असतात. आमच्याकडे जादू किंवा औषधाचा काय भाग नाही.
आता या सापाच्या तोंडापर्यंत हात गेला तरी चावणार नाही. जर का तुम्ही शांत हाताळायला शिकले तर स्वतःहून पकडायला नका जावा, नाहीतर अंगाशी येईल. आमच्या इथली सगळी पोरं पकडतात. पण काय या पोरी त्या दिवशी लय बोलत होत्या, बरं नाही मला जायचं घाई आहे थोडी. हॅलो मित्रांनो, एवढ्यात आपण इथेच पाण्याची टाकी आहे झेंडा नाक्याच्या इथे, तिथे एक रॅट स्नेक रेस्क्यू केली होती. मुळात असा पकडायची गरज नाही आणि त्यांना पण कळालं आहे की पकडायची गरज नाहीये, तर आपण लगेच इथे रिलीज करायला आलो आहोत आणि आपल्याला दुसरा कॉल पण आलेला आहे, तर लवकर निघू आपण. माझ्या हातापर्यंत आणतो तुला मी घेतो. स्लो स्लो घ्या का तिला या पुढे या पुढे घ्या. डायरेक्टली बघ ती घाबरली बिचार चावणार एनर्जी त्याला ऊन हे करायचा होता. साप जर थोड्या वेळ जरी अजून 3-4 दिवस राहिला असता ना पाण्यामध्ये मेला असता तो. आंधळ आंधळ अंदर ती बिचारी पडलेली म्हणून ती पण लगेच वरती आली. नाही दुसरा आपण असं त्यांचा जीव त्यांना विचारणं त्यांचा पण जीव आहे ना. पण तरी पडले. आता इथे बघा तुम्हाला आवाज येत आहे का हिचा? पुढे पांढरा नाही तो. तुम्हाला ओळखायचं कसा ना साप आंधळ कशी ओळखायची सांगून ठेवतो तुम्हाला. जरा डोकं दिसतं का तुम्हाला? आंधळीचं डोकं कधी पण लाईनी असल्या ना का समजा आंधळ नाही. पट्ट्या दिसतात तुम्हाला, हा पॅटर्न किंवा शेफ्टी बघा, शेफ्टी बघा XY टाईप पॅटर्न असेल ना, आंधळ ओळखायची सोपेटी मी सांगून ठेवतो तुम्हाला. जर आंधळ आणि जे पांढरा किंवा नाक गिडलारा वगैरे बोलतो ना आपण, जेव्हा ती फरक ओळखायचं. आणि भरपूर ठिकाणी असे बोलतात कुठे गेली. तुम्हाला माहित असेल बाबा, आंधळ शेपूट मारल्यावर माणूस अपंग होतो, भरपूर काय होतो. किंवा गाईच्या जनावरांची शेपूट नाकात टाकली तर अजून बरंच केलं ना जनावर मरतं. तसं काय नाही. आता मी स्वतःची गाय आहे माझी घरी, ती अजून जिवंतच आहे. तिच्या पण नाकात शेपूट मी स्वतः टाकले, काही होत नाही. आणि हे बघा शेपूट हाताला पण मारले तिने, तरी काही होत नाही. फक्त ती शेपूट कशा ग्रीप वगैरे धरण्यासाठी बाहेर, बाकी काय नाही. आता इथे 2 दिवस झालेला पडले तुम्ही म्हणत होते महिना जगले कशी काय माहिती? भरपूर जगले, कारण साप आहे ना हा पाण्यातला नाही. हा साप पाण्यातला नसल्यामुळे हा जगणार नाही. खायला वगैरे काय ना काय बेडूक वगैरे आहे त्याच्यामध्ये, काय ना काय बेडूक मासे लहान वगैरे काय असतील खाली. महिना भरतं साप एवढं बिना खाल्ल्याची जगू शकत नाही. लहान मासे असले हा त्यांना काय नाही जास्त जगत नाही. त्याच्याबद्दल तुम्हाला गैरसमज आहेत का? आंधळीबद्दल आजी तुम्हाला काय गैरसमज आहेत का? प्रश्न असतील तर विचारा. आम्हाला नुसते साप नाही पकडायचे, भरपूर ठिकाणी भरपूर गैरसमज आहेत. जे लोकांच्या मनात भरपूर गैरसमज, भरपूर काय करतात. बुरसिंगाला पण एक व्यक्ती वारले, तुम्हाला माहिती झालं असेल. साप चावून पांढराच चावलेला त्यांच्या. पहिले कुठे गेले ते? गावठीच्यात काल गेले. तेच आमचा प्रयत्न तोच आहे. लोकांनी दवाखान्यात शिरोशीला अँटी स्नेक वेनमचे इंजेक्शन अवेलेबल आहे ना इंजेक्शन. तुम्ही पहिले तर कोणाच्या साप चावल्यानंतर पहिले तुम्ही काय करता? दवाखान्यात गावठीच्यात मग मारतात. आता मुरबाड तालुक्यात शिरोशीमध्ये कदमपाड्याचं तुम्हाला माहिती आहे का? नाही माहित नाही. कदमपाड्याला परत पांगलोशीला पण वाटतं एक मुलगा वारला 14 ते 15 वर्षाचा. कदमपाड्याला एक वारले. शेलारी, आपल्या शेलारी माहिती तुम्हाला? शेलारीला एक लहान मुलगा वारलाय महिन्यात जाऊन. म्हणजे मुरबाडमध्ये भरपूर ठिकाणी लोक वारलेत. त्याचं कारण असं आहे गावठी औषध. जर तुम्हाला साधं पौधान येतो, ही मुलं तर कॉलेजला असली यांना लवकर समजेल. साप चावल्यानंतर विष काका कुठे येतो? पोटात कसं जाईल? रक्तात जाईल ना. आणि जो आपण औषध खातो ते कुठे येतो? आता तुम्ही विचार करा, औषध जाते पोटामध्ये, विष जाते रक्तामध्ये, तर औषध कसं काम करणार आहे? जरी औषध काम करत असलं तरी समजा पकडा साप चावल्यानंतर कमीत कमी 3 तास असतात. जेवण पचायलाच बॉडी काहीतरी 7 ते 8 तास घेते. पूर्ण जेवणाचे एक न्यूट्रिशन, एक प्रोटीन, एक लहान जे घटक आहेत ना, ते बॉडीला भेटण्यासाठी कमीत कमी 7 ते 8 तास लागतात. तर तुम्ही विचार करा, जर पोटात औषध जाते आणि विष जाते रक्तात, तर काय असर करणार आहे? आता जर तुम्ही दवाखान्यात गेले, तर दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर तुम्हाला सलाईन वगैरेच्या थ्रू ते जे इंजेक्शन असतात ते देतात, ते तुमच्या रक्तात जातं. थोडीशी माहिती घ्या आणि साप ओळखायला शिका, कारण प्रत्येक साप पकडायची गरज नाही. आता ते मोबाईलमध्ये व्हिडिओ वगैरे नसेल ना?
युट्यूबला मला दाखवतो व्हिडिओ. आमच्या गावामध्ये 80 वर्षाची आजी आहेत, माझ्याच आजी आहेत ताई, पण हा जो साप आहे ना आंधळ बिनविषारी तो पण पकडला आणि 3रीचा मुलगा आहे त्यांनी पण हा साप पकडला. तर माहितीचा भाग आहे. जेव्हा आपल्याला माहिती होईल ना तेव्हा माणसाच्या मनातून आपोआप भीती कमी होईल. कारण हा साप एकदम शांत साप आहे. बघा डोक्याच्या जवळ हात नेतोय तरी काही गरज नाही. थोडी ओळख करायला शिका, कारण आपल्याकडे आहे 37 प्रकारचे साप. त्याच्यापैकी फक्त 6च विषारी आहेत, 31 बिनविषारी आहेत. फक्त आपल्या लोकांना ओळख करता येत नाही म्हणून लोक घाबरून जीव सोडतात. आता तुम्हाला सांगितलं विश्वास पटणार नाही. तुम्ही कधी चूर माहिती असेल ना का तुम्हाला? कांडोरा ऐकलंय? रुखाय रक्ती पोटचा भयानक विषारी आहेत ना. कुठलाच विषारी नाही त्याच्यापैकी, कुठलाच विषारी नाही. आपल्याला फक्त माहितीची कमी आहे, दुसरा काय नाही. आता जे हा साप पण बिनविषारी आहे. असे 31 प्रकारचे साप आहेत. चूर झाला, रुखे झाला, रुखे साप चावले, चूर पण चावले. फक्त कसं आहे म्हणणार काका लाईटीवर येतो माहिती का तुम्हाला? लाईटीवर येतो ना. आता तुम्हाला फरक सांगतो लाईटीवर काय येतो. चूर बोलतो ना, चूर आणि मनात थोडाफार फरक आहे, पण आपल्याला ओळखता येत नाही. तुम्हाला युट्यूबची लिंक पाठवून देतो सर्वांना मी. युट्यूबचे व्हिडिओ बघा, तुम्हाला समजेल फरक काय आहे. चूर असते ना, चूर आणि मनारामध्ये फरक आहे. चूर असते चॉकलेटी कलरची, मनार असतं एकदम डांबरासारखा काळा कलर. जो उजेड वगैरे मारला तर चमकेल. थोडं मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या का मनार आणि कसं ओळखायचं. आणि चुरीच्या डोक्यावर तुम्हाला फोटो पण दाखवतो मी आता. चुरीच्या डोक्यावर पट्टी असते, ती बिनविषारी पूर्ण. आणि मनार असतं ना त्या डोक्याच्या थोड्या अंतरातून पट्ट्या असतात. तर चुरीचं जो खाद्य आहे ना, हिचा खाद्य काय रॅट स्नेक इंग्लिशमध्ये होतं. रॅट म्हणजे काय? उंदीर. हा खरा सापाचा शेतकऱ्याचा मित्र आहे. कारण हा दिवसाला कमी एक उंदीर खातो, आठवड्याला 7. आता उंदीरचं पण भरपूर प्रचलन करतात. आणि इथे नाही मुंबईला गेले ना तर मुंबईला BMC वाले स्पेशल माणसं ठेवतात उंदीर हे करण्यासाठी. कारण जे डॉक्युमेंट्स आहेत ना BMC वाल्यांच्या ऑफिसांचे, ते उंदीर डॉक्युमेंट्स पूर्ण खातात. त्यासाठी करोड रुपये घालत असतो. तर हा साप नॅचरल कंट्रोल म्हणजे काय होतो, उंदरांमध्ये काय होतं ताबा ठेवण्याचं कंट्रोल ठेवण्याचं काम आहे ना, हा करतो. तर हा प्रत्येक सापाचं वेगळं वैशिष्ट्य आहे. जी आपली पानपरट किंवा दिवड असते ती कुठे भेटते? पाण्यात ना, पाण्यात भेटते. आणि मच्छरांची जी अंडी असतात ना ती पण पाण्यातच भेटतात. मच्छरांची जी अंडी असतात ना ती दिवड जो साप आहे तो मच्छरांची अंडी खातो आणि मच्छरांपासून किती आजार होतो तुम्हाला माहिती सर्वांना. तर प्रत्येक सापाचा वेगवेगळं वैशिष्ट्य आहे आणि प्रत्येक सापाचे वेगवेगळे फायदे आहेत. म्हणून ते निसर्गामध्ये आणि म्हणून देवाने निसर्गाने बनवले. प्रत्येक गोष्टीचा फायदा आहे म्हणून. तर देवाने निसर्गाने त्याला बनवलं नसतं. विनाकारण कुठली गोष्ट निसर्ग बनवत नाही, ती गरजच नसती, काही बनवलं पण नसतं ते. थोडीशी फक्त माहिती घ्या. नंबर पण तुम्हाला युट्यूबचे चॅनल पाठवून देतो. ही रॅट स्नेक म्हणजे धामण किंवा आंधळ आपण शेळगाव इथे रेस्क्यू केली होती. मुळात ती 2 दिवस पाण्यात पडलेली होती विहिरीमध्ये त्यांच्या प्यायच्या पाण्याच्या. त्यामुळे तिची एनर्जी खूप डाऊन आहे आणि सध्या त्याला बास्किंगची आणि उन्हाची खूप गरज आहे, हीटची गरज आहे. म्हणून आपण थोड्याच अंतरावर मानवी वस्तीपासून दूर आलेलो आहोत आणि लगेच हिला आपण आता सोडून देऊ. हो मॅडम, हे सगळे पाहून साईडला घ्या. चला सगळे बघा मागे मागे चला सगळे. चल कोणतं आंदोलन ना फक्त कसं आहे तोडा आहे ना थोडं. नंतर यामध्ये थोडं बसायचं
तिथे वरती कुठेतरी काढा हलून काढा काहीच नाही करणार. काय नाही आंधळ आहे तिने काढायची नाही. हात घाला पुढे जागा करा बस घ्या अजून थोडं नाही ओळखायचं थोडा समजून घ्या आंधळ कशी ओळखायची तिला शांत होतं पहिले घाबरले सध्या नाही बिनविषारी नॉन वेनमस धामण आंधळ धामण विषारी नाही साप होता तो किती आली थोडी ओळख करला कमी घे ना घाबरायची गरज नाही कमी कर बघ ना किती सगळी माहिती थोडी ओळख करायला आम्हाला पण ओळख करायची पटकन आवाज असं कधी चालत ती उड्या मारून पाळायला बघते घाबरलीच झालं बा टॉयलेट गेली तरी पण हातात घाबरले म्हणून आपण सापच आहे ना थोडी पक्षी आपण सापे बघतो आपण नागालाच किंवा पांढरा जे बोलतात त्यालाच साप बोलतो ब्लॉग म्हणत होतं येस ओ माय गॉड ब्लॉगर इथं डोका काढला बघ इकडे समोर नाही इकडे डॉक्टर ट्रिंकेटच आहे तस्करच आहे हो जागा असेल पण इथे आहे का जागा आहे नाही निघत आहे त्या तिकडनं होलं तिकडनं काही टाकलं इकडे निघत तो आतमध्ये बघ डायरेक्ट आता मग चड्डीच पोताल पकडला चल पकडला का मग पिया किधर आहे मेरा माणूस इधर आहे चल अरे आता या खाऊ खायला या बाबा काढला मग जास्त खेचल्यावरती त्याला त्रास होईल ना त्रास नाही झाला ते सरपंच आहेत ना त्याला त्रास नाही झाला मला भरपूर पाच साईडला कधी टन घेतली एकदम प्रेमात मध्ये पडशील मागे एकदम प्रेमात आज आमच्या चावत नाही वातावरण त्याच्यासाठी चांगलं असेल म्हणून नाही इथे हा साप दुसऱ्यांदा भेटला म्हणजे इथे याच्यासाठी चांगला वातावरण या सापाला आपल्याकडे कांडोरा बोलतात आपल्याकडे याला कांडोरा बोलतात जरा एक मिनिट आहे शांत जरा या सापाला आपल्याकडे कांडोरा बोलतात आणि याला आपल्याकडे मनेरापेक्षा विषारी म्हणतात या सापाला कारण काय तर अंगावरती पट्ट्या आहेत म्हणून आपल्याकडची एक साधी मान्यता आहे अंगावरती पट्ट्या म्हणजे साप विषारी
पण हा साप पूर्णतः बिनविषारी आहेत आणि याच्यासारखे आणखी 3 साप आहेत जे बिनविषारी आहेत, पण आपल्या लोकांना ओळख करता येत नाही आणि लोक मारतात. आता हा साप शक्यतो चावत पण नाही आणि चावला तर विष पण नाही याच्यामध्ये, म्हणजे इलाजाची गरज नाहीये. आणि तुम्ही बघायला घेतलं तर हे बघा, तोंडापर्यंत हात गेला तरी सावध, इथपर्यंत हात गेला तरी सावध. सगळ्या लोकांनी भीती घालवायला पाहिजे महत्वाची. आणि तिकडे चालू इकडे बघा ना, या साबंजातला सगळ्यात मोठी साईज आहे. हा साप पकडण्याची गरज पण नाहीये. जर का थोडीशी माहिती घ्या त्यांच्या म्हणण्यानुसार नाक कशासाठी ते पण लक्षात घ्या. नागाच्या डोक्यावरती आकडा असतो, लक्षात घ्या. नागाच्या डोक्यावरती आकडा असतो आणि याच्या पण डोक्यावरती गोल दिसेल तुम्हाला. बरेच जण या गोलाला नागाचा आकडा समजतात, पण त्या 2 मार्क मध्ये बराच फरक आहे. आणि या सापाची ओळख करून घ्या. परत दिसला तर पकडायचीही गरज नाहीये, तरी तुम्हाला वाटलं तर पकडायला. हे हिरो ओळख करून घ्या कशी. पहिली ओळख या सापाची, डोक्यावरती याचे एक गोल आकाराचं चिन्ह दिसेल तुम्हाला. दुसरी ओळख, डोक्यापासून मधल्या आकारापर्यंत आडव्या शरीरावरती लाईन दिसतील. मधल्या भागावरती या लाईनी संपतात या सापाच्या, दिसतील मधल्या भागापर्यंत संपलेल्या आहेत. आणि मग दोन्ही साईडला काळी बत्ती चालू होते. हा साप झाडावरती राहणार आहे म्हणून तुमच्या मांडीवरती चढला होता. झाडावरती राहतो म्हणून आकाराने लांब होतोय तो, कारण की झाडावरती चढायला जमलं पाहिजे त्याला. आणि त्याच्यामुळे त्याची सेफ्टी पण तशी आहे की झाडावरती चढायला पाहिजे. आणि पूर्णतः बिनविषारी आणि एकदम साधा साप. परत दिसला तर पकडायचीही गरज नाही, जर का तुम्हाला भीती वाटत नसेल तर. जर का तुम्हाला भीती वाटत असेल तर आम्ही कधी येऊ, त्यात काय हरकत नाही. पण थोडी ओळख करायला शिका, म्हणजे आम्हाला कामं टाकून यायची गरज नाही. पल्लाला ना तुला मी आम्ही गेलेलो होतो म्हणून नंतर कधी जिथे जवळ जंगल मिळेल तिथे. झाडावरती राहतो म्हणून एवढा बॅलन्स करायला येतो त्याला. तो बोलतो मला इथं थांबायची. पट्टे बघितलं ना, असे लांबचे पट्टे मला माहिती का तस्करवरती असतात डायरेक्ट शेवटपर्यंत. खात्री बॅट कोणती बाथरूम मध्ये पण गेली होती का? तर ही ट्रिंकेट म्हणजे तस्कर आपण शेळकेवाडा ओमकार लिंगे यांच्या इथे रेस्क्यू केलेली होती आणि तिला आपण रिलीज करणार होता. पण त्याच्या अगोदर मला थोडीशी तुम्हाला माहिती सांगायची अशी आहे की तिथे एका मुलाने याला पकडण्याचा प्रयत्न केला होता. पण जर तुम्हाला व्यवस्थित माहिती नसेल तर असे साप हाताळायला जाऊ नका, कारण ते तुमच्या अंगाशी येऊ शकतं. आणि हा बिनविषारी साप आहे मुळात. थोडी ओळख करायला शिका, माहिती घ्या, कारण ह्या सापापासून तुम्हाला काही धोका नाही. त्यामुळे तुम्ही पाहू शकता की आम्ही आमच्या गावातच आहोत आणि आमच्या घरांच्या आसपासच याला सोडून देत आहोत, त्यांना काहीही हानी आपल्याला नाही. आणि तुम्ही पाहू याची साईज, याची लेंथ किती मस्त आहे. तर तुम्ही पाहू शकता किती मोठ्या साईजची ही ट्रिंकेट आहे. तुम्हाला साईज पूर्ण लेंथ वगैरे दिसेल. तुम्ही लेंथ पाहू शकता किती मोठ्या साईजची आणि चांगल्या लेंथची हेल्दी अशी ती आहे.
तर आपण जास्त वेळ न घालवता लगेच तिला इथे रिलीज करून देणार आहोत. आम्ही काय करायचं आहे माहिती आहे का, प्रत्येक गावामध्ये एक पोरगा तयार करायचं आहे. मला माहित नव्हता प्रतीक पकडला विषारी म्हणजे असं पोरं सुरुवातीला घाबरतात आणि बघा कुठे निघताय तिकडे खालीच तिकडे कुठे तरी निघेल नाही गेला रे इथे खालीच तिकडे निघेल हालचाल नका करू पण तुम्ही हलू नका. तिकडे जाऊ तिकडे बॅग घेऊ का भरणी भरणी वगैरे आहे का? एक बरणी आहे प्लास्टिकची बरणी असेल मला काय आहे आपल्या भाषेतला पांढरा. प्रतीकला पकडता आला असता पण त्याने काही हे झालं जरा. उलट अशी घाई करायला पण नको, हा बोला नाहीतर मग ते अंगाशी येईल विनाकारण. बरं याने फणा काढला नाही म्हणून बरेच जण आंधळ पण समजतात की अजून समजणार होतो मी पाहिलाच नव्हता त्याला. मग तो फणा कधी काढतो जेव्हा त्याला भीती वाटेल तेव्हा. भीती वाटल्यावरती त्याला समोरच्याला मोठा दाखवत असतो तेव्हा तो फणा काढतो. बारीक आहे म्हणून लगेच हे बघा राखण आहे ना राखण आहे ना विशाल बघू जातं. तर हा स्पेक्ट्रल कोब्रा म्हणजेच नाग आपण मागविले ते रेस्क्यू केलेला होता आणि आपण आता मानवी वस्तीपासून दूर आलेलो आहोत आणि तुम्ही आसपास पाहू शकता किती छान जंगल आहे. आता आपण तिथे लगेच त्याला रिलीज करून देऊ आणि कॉंग्रॅच्युलेशन टू ऑल, कारण आता कोब्राची सीझन म्हणजे कोब्रा आता खूप भेटत जातील, तर आपण त्याला लगेच तिथे रिलीज करू. हॅलो मित्रांनो, सोमवारपासनं शनिवारपर्यंत जेवढे रेस्क्यू केलेले आहेत त्याचे आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. आणि असं नाही आहे की सगळ्याच व्हिडिओ आपल्याला रेकॉर्ड करायला जमतात, कारण प्रत्येक वेळेस मोबाईल जोडीला असेल किंवा कॅमेरा पकडायला कोणीतरी असेल असे नसतंय. तर जेवढ्या जमलेल्या आहेत तेवढे व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत. पण महत्त्वाचा मेसेज जो तुम्हाला द्यायचा आहे तो एकदा जरा लक्षात घ्या की काय आहे की सोमवार 15 तारखेला आपण फक्त एकच साप रेस्क्यू केला होता, ब्रॉन्झ बॅग. काही रेकॉर्ड आपल्याकडनं मिस होतात कारण की दिवसभरात बरेच कॉल असतात आणि आपल्याला
अदर कामं सुद्धा असतात, फक्त साप पकडणं एवढंच काम नाही आपलं. तर 15 तारखेला आपण एक ब्रॉन्झ बॅग रेस्क्यू केली होती कोलमला. आणि त्यानंतर जर का 16 तारखेला बघायला घेतलं तर कान्हारलीला आमचे बंधू गेले होते, साहिल भवार. त्यांनी तिथे रॅट स्नेक होता तिथे, पण तो सापडला नव्हता. आणि त्यानंतर साजाईला त्यांनी रॅट स्नेक रेस्क्यू केला होता. त्यानंतर 17 तारखेला आयडिया टॉवर जो आहे तिथे आपण रॅट स्नेक रेस्क्यू केला होता. त्यानंतर मालीपाड्यावरनं आपल्याला कॉल आला होता रॅट स्नेकचा, तो आपण अवॉइड केला होता. म्हणजे त्यांना माहिती आहे की साप बिनविषारी आहे तर पकडण्याची गरज नाहीये. त्यानंतर पैशेनीला सुद्धा रॅट स्नेक होती, अवॉइड केली होती. त्याच्यानंतर आपलं जे राम मंदिर आहे मुरबाडचं, तिथे सुद्धा 2 साप होते आणि बहुतेक ते धामणत असतील, ते सुद्धा आपण अवॉइड केले होते. त्यानंतर मडकेपाडा इथे आपण एक रॅट स्नेक रेस्क्यू केली होती, कारण की ती अडकलेली होती. त्यानंतर 18 तारखेला कामावरनं आलो होतो आपण आणि गावातच आपल्या कोबरा होता, तर तो आपण रेस्क्यू केला होता. त्यानंतर शिरवली राईस मिल इथनं एक कोबरा कॉल आला होता, तो आपण गेलो होतो रेस्क्यूला, पण करायला जमलं नाही कारण की खूप मोठा बीळ होता तिथे आणि त्याच्यामध्ये तो पूर्णतः गायब झालेला होता. त्यानंतर ट्रिंकेट रेस्क्यू केली होती आपण शेळकेपाड्याला, ज्याची व्हिडिओ आपल्याकडे आहे. आणि परत मालीपाड्यावरनं रॅट स्नेक आला होता, तर त्यांच्या जोत्यामध्ये साप होता. आमचे बंधूच आहेत, तर ते बोलले पकडण्याची गरज नाहीये. त्याच्यानंतर 19 तारखेला स्पेक्टॅकल कोबरा आपण रेस्क्यू केला होता वाघिवलीमध्ये. आणि त्यानंतर 20 तारखेला रॅट स्नेक रेस्क्यू केली होती बळेगाव उमरोलीला, जिथनं कॉल आला होता त्याच लोकांनी रेस्क्यू केली होती. आपल्याला जाण्याची गरज नाही लागला कारण की साप बिनविषारी होता. त्यानंतर सँड बोआ आपले साहिल भवार आहेत बंधू, त्यांनी रेस्क्यू केलं होतं आपल्या लोअर पाड्यामध्ये. त्यानंतर रॅट स्नेक कोंडे साखरेला होती आणि आपल्या बंधूंनी सांगितलं की रॅट स्नेक आहे तर पकडण्याची गरज नाहीये. त्यानंतर फणसोलीला एक काहीतरी साप होता, पण तो आपल्याला भेटला नव्हता, इस्केप झालेला होता. आणि त्यानंतर 21 तारखेला म्हणजे आजची तारीख, तर स्पेक्टॅकल कोबरा आपण एक रेस्क्यू करायला गेलो होतो, पण तो इस्केप झाला होता मडमध्ये. त्यानंतर जायगावला आपण एक स्पेक्टॅकल कोबरा रेस्क्यू करायला गेलो होतो, आपले कोऑर्डिनेटर आहेत कुणाल म्हाडसे, ते गेले होते. 2 साप तिथे सापडले नाही. त्यानंतर रॅट स्नेक रेस्क्यू केला आपण एक मालीपाड्याला, एक रॅट स्नेक नांदिनीला इस्केप झाला आणि त्यानंतर वाघिवलीमध्ये एक रॅट स्नेक इस्केप झाला. आता हे सगळं रामायण महाभारत तुम्हाला याच्यासाठी सांगितलं मित्रांनो की पूर्ण सापांच्या मध्ये तुम्हाला मोजून फक्त 2 ते 3 कोबरा दिसलेले आहेत. म्हणजे वेनमस सापांमध्ये फक्त 2 ते 3 होते, उरलेले 20 ते 25 साप नॉन वेनमस होते, बिनविषारी. म्हणजे हे साप पकडण्याची गरजच नाहीये. आणि जर का तुम्ही थोडीशी मदत केली तर मग आमचा वेळ इकडे वाया जाणार नाहीये. आणि तेच तुम्हाला सांगायचं की थोडीशी ओळख करायला शिका. यानंतर थोडं ॲप्रिशिएट करण्यासारखं असं आहे की आमचे बंधू आहेत हरेश शेळके, यांनी आपल्याला 2 वेळा सॉस्केड वायपरच्या व्हिडिओ पाठवलेले आहेत फुरसेच्या. दोन्ही म्हशा साईडला आहेत आणि दोन्ही पण घरापासून लांब होते, तर रेस्क्यू करण्याची गरज नव्हती. खूप चांगले, असं जर का मदत असेल तर खूप चांगलं होईल. त्यानंतर वालिवऱ्याचे सरपंच आहेत, त्यांनी रसल वायपरची व्हिडिओ पाठवली होती. घरापासून दूर आहे, रेस्क्यू करायची गरज नाही, तर तो निघून गेलेला होता. आणि आपले एक टीम मेंबर आहेत, नाव सध्या लक्षात येत नाहीये, त्याने मन्याराचा व्हिडिओ पाठवला होता काहीतरी नवी वाडीवरनं. म्हणजे जर का जंगलामध्ये साप पकडण्याची गरज नाही इथपर्यंत लोकांची मेंटॅलिटी गेलेली आहे, तर एवढी पण मेंटॅलिटी करा की बिनविषारी साप घरात पण पकडण्याची गरज नाहीये. घरात म्हणजे असं नाही का पूर्णतः अडकलेले असतील तर आम्ही येणार नाहीयेत, पण ज्यांना पकडण्याची गरज नाहीये तिथे तरी घाई करायची गरज नाहीये. जर का असं झालं तर लवकरच आपली भीती कमी होईल आणि सापांना सुद्धा मनसोक्त जगता येईल. आणि प्रयत्न तोच आहे. तुमची मदत असेल तर नक्कीच जमेल. धन्यवाद.